हाय गाईज, वेलकम टू अवर दत्तप्रसाद क्लासेस. मागील लेक्चरमध्ये आपण एक्झरसाइज नंबर 1.5चा जो क्वेश्चन नंबर 4 होता तो कंप्लीट केला होता. ठीक आहे. त्यामध्ये जे उरलेले एक्झाम्पल होते मी तुम्हाला होमवर्कला दिले होते. आय होप की तुम्ही सर्वांनी ते सॉल्व्ह केले असतील. आज आपण स्टार्ट करणार आहोत त्याच एक्झरसाइजमधला क्वेश्चन नंबर 5. ठीक आहे. आधी क्वेश्चन वाचून दाखवतो आणि समजून देतो. क्वेश्चन असा आहे, ऑप्टेन द सिम्पल लॉजिकल एक्सप्रेशन ऑफ द फॉलोइंग अँड ड्रॉ द स्विचिंग सर्किट. ओके. तर आपल्याला नेमकं करायचं काय माहिती का, क्वेश्चन नंबर 4मध्ये जे आपण केलं होतं तिथे आपण 3 स्टेप्स केल्या होत्या, त्यापैकी ही एक स्टेप आहे. इथे सो आपल्याला तेच करायचं आहे की त्यांनी आपल्याला एक स्टेटमेंट पॅटर्न दिलेलं असणार, एक सिम्बॉलिक फॉर्म दिलेला असणार. त्या सिम्बॉलिक फॉर्मचा आपल्याला काय करायचं आहे की बाय रेड्युसिंग आपल्याला त्याचं सिम्पल एक्सप्रेशन शोधायचं आहे. ठीक आहे. म्हणजे जे कॉम्प्लेक्स सिम्बॉलिक फॉर्म दिला आहे त्याला आपल्याला काय करायचं, सिम्पलमध्ये बनवायचे आणि त्यापासून एक नवीन स्विचिंग सर्किट फॉर्म करायचं. इज दॅट क्लिअर? म्हणजे हे जे दिलेलं एक्सप्रेशन आहे हे थोडं कॉम्प्लेक्स किंवा अवघड असेल असं समजू. तर आपल्याला त्यासाठी सिम्पल लॉजिकल एक्सप्रेशन शोधायचं आहे. ओके. आणि नंतर त्यासाठी काय करायचं, आपल्याला एक स्विचिंग सर्किट फॉर्म करायचं. विदाउट वेस्टिंग टाईम नाउ वी स्टार्ट टू सॉल्व द एक्झाम्पल. एक्झाम्पल नंबर फर्स्ट जे आहे ते खूप सोपं आहे, ते तुम्ही होमवर्कला घ्या. त्यामध्ये टोटल 4 एक्झाम्पल आहेत. त्यापैकी जे सेकंड एक्झाम्पल आहेत ते मी सॉल्व करणार आणि फोर्थ एक्झाम्पल मी सॉल्व करणार. फर्स्ट आणि थर्ड एक्झाम्पल तुम्ही होमवर्कला घ्यायचे. ओके. नाउ वी स्टार्ट टू सॉल्व एक्झाम्पल नंबर सेकंड. एक्झाम्पल नंबर सेकंड इज निगेशन P अँड Q और निगेशन P अँड निगेशन Q और P अँड निगेशन Q. आता बघा नेमकं सॉल्व कसं करायचं. सॉल्व करत असताना प्रथम काय करायचं की फर्स्ट ऑफ ऑल एक्झाम्पलमध्ये सिमिलॅरिटी काय ते बघायचं. ओके. जसं या एक्झाम्पलमध्ये जर आपण बघितलं तर इथे सिमिलॅरिटी अशी दिसते की ते निगेशन P म्हणजे इथे सुद्धा निगेशन P अँड आहे, इथे सुद्धा निगेशन P अँड, म्हणजे बघा निगेशन P अँड निगेशन P अँड हे दोघं काय दिसत आहे, सेम दिसत आहे. देन नेक्स्ट वन अजून एक सिमिलॅरिटी दिसते इथे, ती म्हणजे अशी की अँड निगेशन Q अँड निगेशन Q. बरोबर आहे. म्हणजे निगेशन P अँड आणि अँड निगेशन Q या दोन इथं काय दिसत आहे सिमिलॅरिटी. तर या दोघं सिमिलॅरिटीपैकी कोणत्या तरी एका सिमिलॅरिटीचं काय करा, यूज करा आणि सॉल्व करा. जसे आता मी फर्स्ट ऑफ ऑल काय करतो, मला निगेशन P अँड निगेशन P अँड इथे काय दिसतोय, सेम दिसतोय. तर मी फर्स्ट दोन ब्रॅकेटमधून काय करतो, निगेशन P अँडला कॉमन काढतो. जर मी निगेशन P अँड कॉमन काढला तर आतमध्ये काय उरणार, जर निगेशन P अँड कॉमन काढला इथून निगेशन P अँड निघून गेला, उरणार काय Q. और इथून निगेशन P अँड निघून गेला, उरणार काय निगेशन Q. ब्रॅकेट कंप्लीट. आणि तुमचा लास्ट ब्रॅकेट जो होता तो जसाच्या तसा, तिथे काहीही चेंज होणार नाही. इज दॅट क्लिअर? देन नेक्स्ट वन, लॉ कोणता यूज केला ते पण पुढे मेन्शन करायचं. आता इथे आपण जो लॉ यूज केला आहे तो लॉ कोणता यूज केला आहे, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. कोणता लॉ यूज केला आपण, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. ओके. नाउ वी सॉल्व. आता बघा लक्ष द्या इकडे, निगेशन P अँड कॉमन दिसत होता, बाहेर काढून घेतला. नंतर निगेशन P जसाच्या तसा अँड साईन जसंच्या तसं. इथे जर बघितलं तर Q और निगेशन Q दिसतोय, म्हणजे कोणता लॉ यूज करणार आपण आता, Q अँड निगेशन Q. ओके. इथे कोणता लॉ यूज करणार आपण, कॉम्प्लिमेंट लॉ. ओके. तर बाय युजिंग द कॉम्प्लिमेंट लॉ Q अँड निगेशन Qचं तुमचा आन्सर येणार ट्रू. बरोबर आहे. आणि थर्ड ब्रॅकेट पुन्हा एकदा जसाच्या तसा. इज दॅट क्लिअर? कोणता लॉ यूज केला इथे आपण, कॉम्प्लिमेंट लॉ. ओके. ज्याचे सर्व लॉ लर्न असतील त्यालाच फक्त सॉल्व करता येणार, त्याच्या व्यतिरिक्त सॉल्व करता येणार नाही. पुढे बघा आता, Q अँड निगेशन Qचं आलं तुमचं ट्रू. पुन्हा जर बघितलं तर इथे दिसते निगेशन P अँड ट्रू दिसते. कोणता लॉ यूज करणार, आयडेंटिटी लॉ. बाय युजिंग द आयडेंटिटी लॉ निगेशन P अँड Tचं तुमचं आन्सर काय येणार, निगेशन P. बिकॉज ऑफ त्याची जी व्हॅल्यू आहे ही टोटली कशावर डिपेंड असणार आहे, निगेशन P वरती. म्हणून काय येणार, निगेशन P. आणि पुन्हा एकदा थर्ड ब्रॅकेट जसाच्या तसा. कोणता लॉ यूज केला आपण इथे, आयडेंटिटी लॉ. कोणता लॉ, आयडेंटिटी लॉ. ओके. नाउ नेक्स्ट वन, निगेशन P. आता बघा इथे काय करणार आपण, इथे काही आयडेंटिटी लॉ कॉम्प्लिमेंट लॉ यूज करता येणार आहे का, नाही. मग आता निगेशन P आतमध्ये काय करणार आपण, डिस्ट्रीब्यूट करणार. निगेशन P और P अँड निगेशन P और निगेशन Q. ओके. कोणता लॉ यूज केला, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. देन नेक्स्ट वन, निगेशन P और निगेशन P बाय युजिंग द कॉम्प्लिमेंट लॉ. याचा आन्सर तुमचं काय येणार, निगेशन P और निगेशन P याचं येणार तुमचं ट्रू. अँड निगेशन P और निगेशन Q पुन्हा एकदा जसंच्या तसं. कोणता लॉ यूज केला, कॉम्प्लिमेंट लॉ. ओके. देन अगेन बाय युजिंग द आयडेंटिटी लॉ ट्रू अँड, काय सांगतोय मी, बाय युजिंग द आयडेंटिटी लॉ ट्रू अँड निगेशन P और निगेशन Q याचा आन्सर काय येणार तुमचं, निगेशन P और निगेशन Q. कोणता लॉ यूज केला, बाय युजिंग दी आयडेंटिटी लॉ. अँड दिस युअर फायनल आन्सर. बघा हे काय, हे होतं तुमचं दिलेलं गिवन एक्सप्रेशन. त्याच्यासाठी आपण काय शोधलं, सिम्पल एक्सप्रेशन. म्हणजे याचं फंक्शन, याचं वर्क आणि याचं दोघांचं काय ते सारखंच आहे.
फक्त हा तुला कॉम्प्लेक्स आणि हा कसा आहे सिम्पल. बस आपल्याला हेच करायचं आहे की दिलेल्या एक्झाम्पलमध्ये जे गिव्हन एक्सप्रेशन असेल त्याच्यासाठी आपल्याला एक सिम्पल लॉजिकल एक्सप्रेशन काय करायचे फाउंड करायचे. एकदा का ते एक्सप्रेशन मिळालं त्या एक्सप्रेशनसाठी आपल्याला काय करायचं एक नवीन स्विचिंग सर्किट फॉर्म करायचे. तर याच्यासाठी जर स्विचिंग सर्किट फॉर्म केलं तर ते कसं येणार सांगा. निगेशन पी और निगेशन क्यू म्हणजे दोन स्विच काढायचे पॅरलल. ठीक आहे, हे दोन स्विच काढलेत. कसे काढलेत ते पॅरलल काढलेत. ओके, निगेशन पी दिसतंय म्हणजे काय येणार तुमचं S1 डॅश और निगेशन क्यू म्हणजे येणार S2 डॅश. आणि दिस युअर फायनल आन्सर. ओके, दिस सिम्पल लॉजिकल एक्सप्रेशन आणि हे तुमचं काय स्विचिंग सर्किट. नाउ वी सॉल्व द एक्झाम्पल नंबर 4. एक्झाम्पल नंबर 4. एक्झाम्पल वाचतो बघा, लक्ष द्या इकडे एक्झाम्पलकडे. ठीक आहे, P and Q and negation P or negation P and Q and R or P and negation Q and R. आता बघा लक्ष द्या इकडे, एक्झाम्पल थोडं लेंथी आहे. ठीक आहे, काही हरकत नाही. फर्स्ट ऑफ ऑल तेच करणार, स्टेप वाईज जायचं. आधी सिमिलॅरिटीज शोधणार किंवा एक्झाम्पलमध्ये काय आपल्याला रेड्यूस करता येतं का ते शोधायचं. आता एक्झाम्पलकडे जर नीट बघितलं तर लक्षात जर फर्स्ट ब्रॅकेटमध्ये दिसते आपल्याला P अँड निगेशन P दिसते. ओके, मग सिमिलॅरिटी शोधण्याच्या अगोदर काय करा, आधी याला सॉल्व करून घ्या की P अँड निगेशन P बाय युझिंग द कॉम्प्लिमेंट लॉ. काय सांगते मी की P अँड निगेशन P बाय युझिंग कॉम्प्लिमेंट लॉ. याचा आन्सर तुमचं काय येणार आहे फॉल्स येणार आहे. बरोबर आहे, तर याला आधी काय करा सॉल्व करून घ्या. ठीक आहे, P अँड Q अँड निगेशन P. तर कम्युटेटिव्ह लॉनुसार मी काय करतो यांची तिघांची पोझिशन काय करतो चेंज. म्हणजे याला मी कसं लिहिणार P अँड निगेशन P अँड Q आणि दोघं ब्रॅकेट पुढं जसेच्या तसे. तिथे काहीही चेंज होणार नाही. कोणता लॉ यूज केला आपण इथे कम्युटेटिव्ह लॉ. ओके, बाय द कम्युटेटिव्ह लॉ. हे साईन सांगते की दोघं ब्रॅकेट काय जशीच्या तसे, तिथे काही चेंज झालेला नाही. फक्त फर्स्ट ब्रॅकेटमध्ये आपण काय केलं आहे तिघांची पोझिशन थोडी मागे पुढे केलेली. जे क्यूच्या जागेवर निगेशन P घेतला आहे आणि निगेशन Pच्या जागेवरती Q घेतला. ओके, देन नेक्स्ट वन P अँड निगेशन P बाय युझिंग द कॉम्प्लिमेंट लॉ. याचं तुमचं आन्सर काय येणार P अँड निगेशन Pचं आन्सर येणार तुमचं फॉल्स अँड Q पुन्हा एकदा ऑर. आणि हे जे पुढचे दोन ब्रॅकेट आहे ते जशीच्या तशी ठेवायचे का नाही. तर आता बघा लक्ष, त्या ब्रॅकेटमध्ये चेंज काय होणार. तुम्ही जर त्या दोघं ब्रॅकेटकडे नीट बघितलं त्या दोघं ब्रॅकेटमध्ये सिमिलॅरिटी काय दिसते. तर इथे सुद्धा लास्टला काय आहे अँड आर आणि इथे सुद्धा लास्टला काय आहे अँड आर. म्हणजे दोघांमध्ये काय दिसतो अँड आर आणि अँड आर हा काय कॉमन आहे. तर आपण काय करू बाहेर काढून घेऊ. तर दोघांमधून अँड आर जर बाहेर काढला तर ब्रॅकेटमध्ये काय होणार आपल्याकडे निगेशन P अँड Q. निगेशन P अँड Q. अँड आर कुठे गेला बाहेर. ऑर P अँड निगेशन Q. इज दॅट क्लिअर. आणि अँड आर काय काढला आपण कॉमन काढला. कोणता लॉ यूज केला आपण इथे इथे आपण यूज केला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. कोणता लॉ यूज केला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. आणि त्याचबरोबर या ठिकाणी आपण कोणता लॉ यूज केला होता इथे अँड कॉम्प्लिमेंट लॉ. ओके, सी फॉर कॉम्प्लिमेंट लॉ. देन नेक्स्ट वन बाय युझिंग द आयडेंटिटी लॉ F अँड Q. ठीक आहे, मीन्स फॉल्स अँड Q. याचा आन्सर जे असतं तर फॉल्स आहे आणि जर कंजंक्शन असेल तर 101% बाय युझिंग द आयडेंटिटी लॉ त्याचा आन्सर काय असतं फॉल्सच असतं. म्हणजे याचा आन्सर तुमचं काय येणार फॉल्स. याचं काय येणार फॉल्स बाय युझिंग दी आयडेंटिटी लॉ ऑर निगेशन P अँड Q ऑर P अँड निगेशन Q ब्रॅकेट कंप्लीट अँड आर जसाच्या तसा. इथे फक्त एकच लॉ यूज केला तो म्हणजे कोणता आयडेंटिटी लॉ. ओके, बाय युझिंग आयडेंटिटी लॉ फॉल्स अँड Qचं आन्सर काय आलं तुमचं फॉल्स. देन नेक्स्ट वन अगेन वी यूज द आयडेंटिटी लॉ फॉर फॉल्स अँड दिस ब्रॅकेट फॉल्स ऑर दिस स्क्वेअर ब्रॅकेट. जर फॉल्स ऑर असेल म्हणजे डिजंक्शन जर असेल तर अशा वेळी आन्सर काय असतं तुमचं ट्रू असतं. म्हणजे सॉरी जो ब्रॅकेटवर डिपेंड आहे. आता इथे जे आन्सर आहे ते कशावर डिपेंड आहे ह्या स्क्वेअर ब्रॅकेटवर डिपेंड आहे. हा स्क्वेअर ब्रॅकेट जर फॉल्स असेल तर आन्सर फॉल्स येणार. हा जर ट्रू असेल तर ट्रू येणार. कारण काय दिसते डिजंक्शन दिसते. इज दॅट क्लिअर. म्हणजे टोटली आन्सर कशावर डिपेंड आहे या स्क्वेअर ब्रॅकेटवरती. देअरफॉर बाय युझिंग द आयडेंटिटी लॉ जर आपण याला सॉल्व केलं तर याचा आन्सर काय येणार तुमचं दॅट स्क्वेअर ब्रॅकेट मीन्स निगेशन P अँड Q ऑर P अँड निगेशन Q ब्रॅकेट कंप्लीट अँड आर जसाच्या तसा. पुन्हा एकदा कोणता लॉ यूज केला आपण आयडेंटिटी लॉ. ठीक आहे, बघू आता पुढे अजून काही करता येतं का. जर नीट बघितलं एक्सप्रेशनकडे तर इथे तुम्हाला थांबावं लागणार. इथून पुढे काही करता येणार नाही. इथून पुढे जर केलं तर एक्झाम्पल रिड्यूस न होता ते उलटं वाढेल. ओके, मग इथे काय करायचं थांबू आपण आता आणि याच्यासाठी काय करू एक सर्किट फॉर्म करू. दिस युअर एक्झाम्पल गिवन एक्झाम्पल आणि हे त्याचं काय सिम्पल लॉजिकल
एक्सप्रेशन. याच्यासाठी आता जर आपण स्विचिंग सर्किट जर फॉर्म केलं, सर्किट काढलं, तर ते कसं येणार बघा. फर्स्ट ऑफ ऑल निगेशन पी अँड क्यू, दोन स्विचेस घ्या सिरीजमध्ये, घेतले दोन स्विचेस सिरीजमध्ये. देन नेक्स्ट वन ऑर, म्हणजे पुन्हा एकदा अजून दोन स्विचेस काय त्याला पॅरलल आहेत, हे दोन स्विचेस त्याला पॅरलल काढलेत. ओके. आणि त्या होल ब्रॅकेटला, त्या होल स्क्वेअर ब्रॅकेटला, म्हणजे त्या दोघंही स्विचेसला एक स्विच काय सिरीजमध्ये, म्हणजे पुन्हा एक स्विच काढावं लागणार. हा झाला तुमचा आर अँड दिस इज युअर सर्किट. ओके. लॅम्प, ठीक आहे, हे झालं तुमचं सर्किट. हा झाला करंट फ्लो. आता लेबल कसं करणार बघा, लक्ष द्या. निगेशन पी अँड क्यू म्हणजे काय येणार, S1 डॅश अँड S2. इज दॅट क्लिअर? S1 डॅश अँड S2 ऑर पी अँड निगेशन क्यू म्हणजे येणार S1 अँड S2 डॅश अँड आर. आर म्हणजे काय येणार तुमचं S3 अँड दिस इज युअर न्यू स्विचिंग सर्किट. इज दॅट क्लिअर? हे बघा लक्ष द्या, यामध्ये टोटल 4 एक्झाम्पल आहे, त्यापैकी 2 मी सॉल्व केले. उरलेले 2 एक्झाम्पल तुम्हाला घरी होमवर्कला घ्यायचे. सगळ्यांनी सॉल्व करा, त्याचा फोटो मला शेअर करा. ओके. जर काही डाऊट असेल तर पर्सनली विचारला तरी चालेल, व्हॉट्सअपला विचारला तरीसुद्धा चालेल. इज दॅट क्लिअर? सॉल्व करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला फक्त काय करायचं आहे, दिलेल्या एक्सप्रेशनसाठी एक सिम्पल एक्सप्रेशन शोधायचं आहे आणि त्यासाठी एक नवीन स्विचिंग सर्किट काय करायचे, फॉर्म करायचे. इज दॅट क्लिअर? ओके. इथे आपण थांबू. हॅव अ नाईस डे, टेक केअर, गुड बाय, स्टे होम, स्टे सेफ.